पुन्हा इयत्ता 10वी पास असाल आणि तुम्हाला फ्री टॅबलेट व 6 GB इंटरनेट देण्यात येणार आहे. तसेच तुम्ही JEE, नीट किंवा MHT CET ची तयारी करत आहात आणि तुम्हाला फ्री कोचिंग मिळू शकते. पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे. 90% स्टुडंट्स फॉर्म भरताना चुका करतात. आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. हा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा विदाउट मिस्टेक्स. महाराष्ट्र सरकारची महाज्योती स्कीम, जिथे तुम्हाला फ्री ऑनलाईन कोचिंग प्लस टॅबलेट मिळू शकतो. पण फॉर्म चुकीचा भरला तर रिजेक्ट होऊ शकतो. मग फॉर्म कसा व यासाठी कोण फॉर्म भरू शकतो, तसेच कागदपत्रे कोणती व अर्ज कसा करायचा ते पाहूया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत JEE, नीट, MHT CET 2026-2028च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याकरिता विद्यार्थ्याकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व 6 GB इंटरनेट देण्यात येणार आहे. यासाठी कोण कोण पात्र आहे किंवा यासाठी पात्रता काय ते पाहूया. सर्वात आधी पात्रता समजून घेऊया. 1. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे. 2. OBC, VJ, NT, SBC कॅटेगरीमध्ये असायला पाहिजे. 3. 10वी पास 2026. 4. सायन्स स्ट्रीम निवडलेली असावी. सर्वात महत्त्वाचे, जे विद्यार्थी ग्रामीण भागातील असतील आणि त्यांना 60% गुण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% गुण असणे अनिवार्य आहे, तरच तुम्ही अर्ज करू शकता. परंतु अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला पुढील कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. मग कोणती कागदपत्रे लागणार ते पाहूया. फॉर्म भरण्याआधी हे डॉक्युमेंट्स तयार ठेवा. 1. आधार कार्ड. 2. डॉमिसाईल सर्टिफिकेट. 3. कास्ट सर्टिफिकेट. 4. नॉन क्रीमी लेयर. 5. 10th मार्कशीट. हे सगळे स्कॅन करून रेडी ठेवा, कारण अपलोड करताना एरर येतो. आता तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार ते पाहिले. आता अर्ज कसा करायचा ते पाहूया. त्या अगोदर सर्वांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि सबस्क्राईब करा. आता आपण परत आपल्या विषयाकडे वळूया. आता मेन पार्ट, फॉर्म कसा भरायचा. सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधील कोणतेही एक इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करा. त्याच्या सर्च बारमध्ये mahajyoti.org.in सर्च करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करून समोर दिसत असलेली वेबसाईट ओपन होईल. यामध्ये प्रथम तुम्हाला तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर येथे टाका. त्यानंतर त्या मोबाईलवर OTP प्राप्त होईल. प्राप्त झालेला OTP या ठिकाणी टाका. त्यानंतर सबमिट करा. यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. आता तुमच्या समोर अर्ज ओपन होईल. हा अर्ज भरताना सुरुवातीला ज्या परीक्षेसाठी अर्ज करणार आहे ती परीक्षा निवडा. त्यानंतर तुमच्या आधारावर व 10वी प्रमाणपत्रावर जसे नाव आहे तसे येथे टाका. पहिले तुमचे नाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव, शेवटी आडनाव. त्यानंतर त्याच्या खाली तुमच्या वडिलांचे संपूर्ण नाव टाका. यानंतर तुमचे लिंग निवडा. त्याखाली तुमची जन्मतारीख टाका. यानंतर तुम्ही जर अनाथ असाल तर येस किंवा नो निवडा. त्यानंतर अनाथ असाल तर कोणती संस्था ती निवडा. जर कोणत्या संस्थेत नसाल तर निवडण्याची काही गरज नाही. त्याखाली जर तुम्ही अपंग असाल तर ही सर्व माहिती भरा. त्यानंतर तुमची जात निवडा. ती निवडून झाल्यावर उपजात निवडा. इन्कम ग्रुपमध्ये जे योग्य असेल ते निवडा. यानंतर येथे तुमचे आधार नंबर टाका. यानंतर येथे तुमचा जिल्हा निवडा. यानंतर येथे तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर रुरल निवडा किंवा शहरी भागातील असाल तर अर्बन निवडा. यानंतर तुमचा रहिवाशी पत्ता टाका. त्यानंतर शेवटी तुमचा ईमेल ID टाका व खालील सेव्ह आणि नेक्स्ट बटन दाबा. यानंतर तुमची शैक्षणिक माहिती व्यवस्थित भरा. त्यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करा व फॉर्म सबमिट करा. सबमिट करण्याअगोदर एकदा पूर्ण फॉर्म रिचेक करा, कारण सबमिट केल्यावर एडिट ऑप्शन नसतो. या योजनेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 30 मे 2026. जर तुम्ही हा फॉर्म योग्य पद्धतीने भरलात तर तुम्हाला फ्री कोचिंग प्लस टॅबलेट मिळू शकतो आणि हे तुमच्या करिअरसाठी गेम चेंजर ठरू शकतं. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि सबस्क्राईब करा.